आपण पाहताय महाधुरा। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। नमस्कार, महाधुरा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सध्या नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। मंत्री आता गल्लोगल्ली फिरतायत, आपल्याला सत्ता द्या, आमचे उमेदवार निवडून द्या म्हणून। त्यासाठी अनेक आमिषे दाखवली जात आहेत, घोषणा सुरू आहेत, आश्वासनं सुरू आहेत। या सगळ्या धामधुमीत सगळेच पक्ष आपलीच सत्ता कशी या नगरपालिकेत येईल यासाठी प्रयत्न करत आहेत। अशा वेळी विविध पक्षांची नेमकी या नगरपालिकेत अवस्था काय आहे हे आपण जाणून घेऊया। त्याची सुरुवात करूया जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सुरुवातीला। एकूणच आपण अजूनही जर महाधुरा हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण राजकीय ब्रेकिंग न्यूज देणारं हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं चॅनल आहे। आता वळूया मूळ विषयाकडे। 20 वर्षापूर्वी आमदार माजी मंत्री डॉक्टर विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली आणि पहिल्यांदा सलामीला तब्बल 4 आमदार निवडून आले। त्याचं बक्षीस मिळालं, त्यांना मंत्रीपद मिळालं। त्यानंतर गेल्या 20 वर्षातली एकूण त्यांची वाटचाल पाहिली तर कधी कधी हा पक्ष एकही आमदार निवडून आला नाही, कधी एक आमदार आला। सध्या या पक्षाचे 2 आमदार आहेत, कोरे तर आहेत, त्यांच्याशिवाय अशोकराव माने। हे सगळं होत असताना अचानक या नगरपालिका निवडणुकीत या पक्षाची एकूण शक्ती का वाढली या कारणाचा आपण उहापोह करूया। कारण गेल्या काही वर्षात, गेल्या 20 वर्षात विनय कोरे यांची कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। जिल्हा बँक असू दे, गोकुळ असू दे, बाजार समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे अथवा महापालिका, सगळीकडे नेतृत्व या विनय कोरे यांचं मानलं जात होतं। कारण त्यांची खेळी, त्यांचा निर्णय हा अनेकदा या सगळ्या संस्थांमध्ये अंतिम मानला गेला। त्यांच्या शब्दामुळे अनेकदा सत्ता इकडून तिकडं फिरलेली आहे। यामुळे सध्या नगरपालिका निवडणुकीत ही जनसुराज्य शक्ती पक्ष अचानक तब्बल 4 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभं करून मोठ्या प्रमाणात पुढे आल्याचं आपल्याला दिसतंय। कारण 2019च्या निवडणुकीत भाजप सोबत असताना इथं जनसुराज्यने काही ठिकाणी शिवसेना उमेदवार पाडण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली, कारण भाजपनं खांद्यावर बंदूक जनसुराज्य ठेवली होती। पण अनेक ठिकाणी हाच अनुभव या 2024च्या निवडणुकीत आलेला आहे। कारण करवीर, चंदगड 2 ठिकाणी पराभवाला कोण, महाविकास आघाडीच्या पराभवाला कोण कारणीभूत ठरलं हे आपल्याला सगळ्यांना माहीत झालेलं आहे। आता आपण पाहूया नेमकं या नगरपालिका निवडणुकीत जनसुराज्यचं स्थान काय आणि ते अचानक का वाढलं। 4 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सध्या जनसुराज्य आहेत। त्यामध्ये पेठ वडगावमध्ये जनसुराज्य आणि ताराणे आघाडीत तर प्रविता सालपे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। गडहिंग्लजला भाजप आहे, जनता दल आहे, सगळे पक्ष सोबत आहेत, तिथं जनसुराज्य गंगाधर हिरेमठ हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। पन्हाळा ही तर त्यांची ताकद कर्मभूमी, तिथं जयश्री प्रकाश पवार तोरसे या नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं मलकापुरात जिथं उबाटा बरोबर त्यांचं विरुद्ध सामना आहे, तिथं रश्मी शंतनू कोठावळे या जनसुराज्यच्या वतीनं मैदानात उतरले आहेत। सध्याचं एकूण वातावरण बघता हे 4ही उमेदवार अतिशय चांगलं वातावरण या चौघांसाठी आहे। त्यामुळं 4 नगराध्यक्ष होणार यापर्यंत हा पक्ष पोहोचलेला आहे। कदाचित या 4ही ठिकाणी ज्या पद्धतीनं ताकद त्यांनी लावलेली आहे, त्यामुळं जनसुराज्यचे 4 नगराध्यक्ष निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात एका छोट्या पक्षाचे थेट 4 नगराध्यक्ष निवडून आले तर ही जनसुराज्यला मिळालेली मोठी ताकद असणार आहे, मोठी शक्ती असणार आहे। ही शक्ती अचानक का वाढली या संदर्भात आपण आता माहिती घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण आहे त्यांचं भाजप सोबत राहणं। भाजप सोबत युती केली
भाजपची सत्ता गेली पण युती तोडली नाही. म्हणजे भाजपच्या चांगल्या वाईट काळात भाजप सोबत जनसुराज्य राहिला, त्याचं फळ आता त्यांना मिळत आहे. दुसरं महत्वाचं कारण विनय कोरे यांचं अभ्यासू नेतृत्व, मुत्सुद्दीगिरी, राजकीय मुत्सुद्दीगिरी, कधी कोणता निर्णय घ्यायचा याची अतिशय जाण त्यांना चांगली असल्यामुळं त्याच्यामुळे विनय कोरेंच्या नेतृत्वामुळे सुद्धा हे यश आता मिळताना दिसते. तिसरं सगळ्यात महत्वाचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचं नेतृत्व आणि नेटवर्क, विविध पक्षात त्यांचे असलेले संबंध, युवकांमध्ये असलेली क्रेज आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले अतिशय निकटचे संबंध, या सगळ्याचा जो काय फायदा येतो तो जनसुराजला होत आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण कमी जागेवर जास्त ताकद लावणे. उगाच आहे ताकद म्हणून 100 ठिकाणी लढण्यापेक्षा अतिशय कमी जागा लढवत त्या कमी जागेवर ताकद लावल्यामुळेच जनसुराजची एकूणच आता ही नगरपालिका निवडणुकीत क्रेज तयार झालेली आहे. चौथा आहे वारणा खोऱ्यात असलेली एकूण या पक्षाची ताकद. म्हणजे कारखाना आहे, विविध सहकारी संस्था आहेत, पहिल्यापासून या भागात त्यांची ताकद आहे, त्यामुळे त्याचाही फायदा निश्चितपणे याला पक्षाला होणार आहे. सहावा आहे योग्य पक्षासोबत केलेली आघाडी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जनसुराजनं अतिशय योग्य पक्षासोबत, ताकद असलेल्या पक्षासोबत आघाडी केलेली आहे. पन्हाळ्यात आघाडी आहे, मलकापुरात आघाडी आहे, गडहिंग्लजला तर भाजप जनता दलाची आघाडी आहे, पेठ वडगावला स्थानिक पक्षाशी आणि ताराणी आघाडीशी त्यांनी युती केलेली आहे. त्यामुळे योग्य पक्षाबरोबर केलेली आघाडी हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. सातवं कारण आहे राज्यात सत्ता आणि 2 आमदार. राज्यात आता हा सत्तेत हा पक्ष सहभागी आहे, शिवाय 2 आमदार जिल्ह्यात आहेत, त्याचाही फायदा निश्चितपणे या पक्षाला होणार हे नक्की आहे. आठवं आहे विकास कामांना आणलेला निधी. गेल्या काही वर्षात विनय कोरे यांनी मोठ्या प्रमाणात या भागात निधी आणलेला आहे, त्या निधीमुळे अनेक कामं झालेली आहेत, त्याचाच फायदा या पक्षाला निश्चितपणे होणार आहे. 9वं सगळ्यात महत्वाचं कारण पक्षातलं एक वाक्यता, मतभेद नाहीत, एकमुखी नेतृत्व विनय कोरेंचं मानलेलं आहे, त्यामुळे पक्षात फाटाफूट नाही. जो निर्णय होईल तो कोरेंचा निर्णय झाला की आपण त्यासोबत, असं एकूण या पक्षात वातावरण असल्यामुळे त्याचाही फायदा निश्चितपणे सध्या या पक्षाला होताना दिसतोय. आणि सगळ्यात महत्वाचं 10वं कारण आहे या पक्षात युवकांची क्रेज वाढत आहे. सर्वांशी अतिशय चांगले संबंध विनय कोरेंनी जसं ठेवले तसं समित कदम यांनी ठेवलेले आहेत, ज्यामुळं जनसुराजच्या विकासात कोण आडवं पाय मारायला शक्यतो जात नाही, कारण त्यांची ताकद, त्यांचा एकूण संपर्क आपल्याला व्हावा म्हणून सगळेच पक्ष त्या पक्षाला मदत करताना दिसतात. या 10 अतिशय महत्वाच्या कारणामुळे सध्या जनसुराज्य पक्ष नगरपालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवणार. 4 नगराध्यक्ष या पक्षाची निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळं विधानसभेला तब्बल 2 आमदार निवडून आले. त्यानंतर आता नगरपालिका निवडणूक आहेत, आगामी काळात जिल्हा परिषद निवडणूक आहेत, पंचायत समिती आहेत, महापालिका आहे. त्यामुळे त्याची तयारी हा पक्ष निश्चितच करेलच. पण सध्या तरी सत्तेत वाटा असणारा हा पक्ष मोठ्या प्रमाणात नगरपालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवताना दिसतोय. दुसरीकडे काँग्रेस, उबाटा, शरद पवार गट या सगळ्यांची एकूण ताकदीची मर्यादा येत असताना हा जनसुराज्य पक्ष, वारणा खोऱ्यातला हा पक्ष आता मात्र मोठ्या प्रमाणात आपली ताकद या जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकेत दाखवताना दिसतोय. आपण ही कारणं बघितली आहेत, 10 कारणं की ज्यामुळे या पक्षाच्या एकूण शक्ती वाढताना दिसत आहे. बघूया आता निकाल जवळ आहे, 3 तारखेला निकाल आहे. नेमकं 4 येणार, 3 येणार की काय होणार ते पाहूया. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आता सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनेल. धन्यवाद.